Ravi has 325 marbles. His friend gives him 245 more. How many marbles does he have in total? Option A 560, option B 570, option C 580, option D 590. आपल्याला एक्झाम्पल असं दिलं आहे की रवीकडे 325 मार्बल्स आहे, त्याच्या फ्रेंड्सने त्याला 225 मार्बल दिले, तर त्याच्याकडे टोटल किती मार्बल आहे हे आता आपल्याला काढायचं आहे. त्यासाठी आपल्याला इथे ॲडिशन करावी लागणार आहे. तर मग 325 प्लस 245 इज इक्वल टू 570. So our answer is option B 570. A shopkeeper had 900 pencil. He sold 468 pencil. How many are left? Option A 432, option B 442, option C 452, option D 462. ह्या एक्झाम्पलमध्ये शॉपकीपरकडे 900 पेन्सिल होत्या, त्यापैकी त्याने 468 पेन्सिल विकल्या. तर आता त्याच्याकडे किती पेन्सिल राहिल्या हे आता आपल्याला काढायचं आहे. तर यासाठी आपल्याला इथे सबस्ट्रॅक्शन करावी लागणार आहे. नॉर्मली बऱ्याच मुलांना समजत नाही की कुठे ॲडिशन करायचे असते, कुठे सबस्ट्रॅक्शन करायचे असते. जेव्हा एक्झाम्पलमध्ये लेफ्ट, रिमेनिंग असे वर्ड्स येतात तेव्हा त्या एक्झाम्पलमध्ये मायनस करायचं असतं, म्हणजे सबस्ट्रॅक्शन करायचे असते. आणि ज्या एक्झाम्पलमध्ये टोटल, ऑल टुगेदर, सम असे वर्ड्स येतात तेव्हा तिथे ॲडिशन करायचे असते. तर 900 मायनस 468 इज इक्वल टू 432. सो द आन्सर इज ऑप्शन ए 432. A farmer picked 456 apples in the morning and 278 apples in the evening. How many apples did he pick in total? Option A 724, option B 734, option C 744, option D 754. ह्या एक्झाम्पलमध्ये फार्मरने 456 ॲपल उचलले इन द मॉर्निंग आणि 278 ॲपल्स उचलले इन द इव्हिनिंग. तर त्याने टोटल किती ॲपल उचलले हे इथे आपल्याला काढायचं आहे. तर ह्या एक्झाम्पलमध्ये आपल्याला ॲडिशन करावी लागणार आहे. मग 456 प्लस 278 इज इक्वल टू 734. सो आवर आन्सर इज ऑप्शन बी 734. A train has 785 passengers. At the next station, 234 passengers get down. How many passengers are left? Option A 541, option B 551, option C 561, option D 571. ह्या एक्झाम्पलमध्ये ट्रेनमध्ये 785 पॅसेंजर आहे, त्यापैकी 234 पॅसेंजर नेक्स्ट स्टेशनला उतरले. तर आता किती पॅसेंजर शिल्लक राहिले आहे हे आता आपल्याला इथे काढायचं आहे. तर ह्या एक्झाम्पलमध्ये आपल्याला सबस्ट्रॅक्शन करावी लागणार आहे, तेव्हा आपल्याला ते किती पॅसेंजर राहिले ते आपल्याला ती व्हॅल्यू आपल्याला मिळेल. तर 785 मायनस 234 इज इक्वल टू 551. So the answer is option B 551. Meena read 245 pages of a book on Monday and 356 pages on Tuesday. How many pages did she read in 2 days? Option A 591, option B 601, option C 611, option D 621. ह्या एक्झाम्पलमध्ये मीनाने 245 पेजेस रीड केले ऑन मंडे आणि 356 पेजेस रीड केले ऑन ट्यूजडे. तर टोटल 2 दिवसामध्ये तिने किती पेजेस रीड केले हे इथे आपल्याला इथे काढायचं आहे. त्यासाठी आपल्याला इथे ॲडिशन करावी लागणार आहे. तर 356 प्लस 245 इज इक्वल टू 601. So the answer is option B 601.
A shopkeeper had 500 chocolates. He sold 278 chocolates. How many are left? Option A 212, option B 222, option C 232, option D 242. ह्या एक्झाम्पलमध्ये शॉपकीपरकडे 500 चॉकलेट्स होते. त्यापैकी त्याने 278 चॉकलेट्स विकले. तर आता त्याच्याकडे किती चॉकलेट राहिले हे आता आपल्याला इथे काढायचं आहे. त्यासाठी आपल्याला इथे सबस्ट्रॅक्शन करावी लागणार आहे. सो 500 minus 278 is equal to 222. So the answer is option B 222. There are 678 students in a school. 245 are boys. How many are girls? Option A 423, option B 433, option C 443, option D 453. ह्या एक्झाम्पलमध्ये एका स्कूलमध्ये 678 स्टुडंट आहे. त्यापैकी 245 बॉईज आहे. तर गर्ल्स किती आहे हे आपल्याला इथे काढायचं आहे. तर ह्या एक्झाम्पलमध्ये आपल्याला सबस्ट्रॅक्शन करावी लागणार आहे. तर 678 minus 245 is equal to 433. So the answer is option B 433. Raju bought a toy for rupees 465 and another for rupees 325. How much did he spend in total? Option A rupees 780, option B rupees 790, option C rupees 800, option D rupees 810. ह्या एक्झाम्पलमध्ये राजूने टॉय विकत घेतली आहे रुपीज 465ला आणि दुसरी टॉय त्याने घेतली आहे रुपीज 325ला. तर त्याने टोटल किती पैसे खर्च केले आहे हे आपल्याला ह्या एक्झाम्पलमध्ये काढायचं आहे. तर त्यासाठी आपल्याला इथे ॲडिशन करावी लागणार आहे. तर 465 प्लस 345 इज इक्वल टू 790. So the answer is option B 790. A basket had 750 mangoes. 345 were sold. How many are left? Option A 405, option B 415, option C 425, option D 435. ह्या एक्झाम्पलमध्ये एका बास्केटमध्ये 750 मँगोज होते. त्यापैकी 345 मँगोज विकले. तर आता किती मँगो राहिले हे आपल्याला इथे काढायचं आहे. त्यासाठी आपल्याला इथे सबस्ट्रॅक्शन करावी लागणार आहे. तर 750 minus 345 is equal to 405. So the answer is option A 405. In a library there are 605 story books and 298 science books. How many books are there in a total? Option A 893, option B 903, option C 913, option D 923. ह्या एक्झाम्पलमध्ये लायब्ररीमध्ये 605 स्टोरी बुक्स आहे आणि 298 सायन्स बुक्स आहे. तर लायब्ररीमध्ये टोटल किती बुक्स आहे हे इथे आपल्याला काढायचं आहे. त्यासाठी आपल्याला इथे ॲडिशन करावी लागणार आहे. सो 605 प्लस 298 इज इक्वल टू 903. So the answer is option B 903.